आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब। वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रेला मुंबई चैत्यभूमीवरून सुरुवात झाली असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीरभाई कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली। ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे येईल, तिथून सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव सातारा येथे जाणार आहे। रात्री कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहे। नमस्कार। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रेचं सुरुवात उद्या 25 जुलै रोजी चैत्यभूमीतून होत आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ही आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करत आहोत। या आरक्षण बचाव यात्रेच्या आजूबाजूला खूप चर्चा सुरू आहे। काय मुख्य त्याच्यात मागण्या आहेत, कशासाठी आपण ही यात्रा काढत ते थोडंसं आज आपण समजून घेऊया। सर्वात प्रथम जो मुद्दा त्याच्यामध्ये येतो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा। ओबीसी आरक्षण आज महाराष्ट्रामध्ये एक पेटता विषय आहे। ओबीसी आरक्षण अबाधित राहावं आणि ओबीसींचं जे आरक्षण आहे त्यांचा वाटा, त्यांचं ताट वेगळं राहावं हा आग्रह वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे आणि तोच या यात्रेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा अधोरेखित करत आहोत। दुसरा जो मुद्दा याच्यात आपण घेतलेला आहे तो म्हणजे जसं SC ST मुलांना शिष्यवृत्त्या आहेत विद्यार्थ्यांना, त्याच धर्तीवरती ओबीसी विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्त्या ह्या राज्य सरकारच्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, ह्यासाठी आपण एक मागणी करत आहोत। आणि आत्ता SC ST मुलांच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्याची जी काही रक्कम आहे ती दुप्पट केली पाहिजे सरकारने, ही पण एक मागणी आपण त्याच्यामध्ये करत आहोत। एक मुख्य मुद्दा या पूर्ण यात्रेमध्ये जो आपण घेणार आहोत तो हा आहे की आरक्षणामध्ये आपण बघितलं आहे की सध्या जो सगळा वाद सुरू आहे, एक वेगळ्या प्रकारचा चर्चा जी काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून जी सुरू होती ती म्हणजे पदोन्नतीमध्ये पण आरक्षण असावं, पदोन्नतीमध्ये आरक्षण असावं हा आग्रह आपला आहे आणि त्या अनुषंगाने पण या यात्रेमध्ये आपण मांडणी करणार आहोत। 100पेक्षा जास्त ओबीसी आमदार निवडून यावेत हा आग्रह श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे, जेणेकरून त्या समूहाला एक नेतृत्व, एक आवाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी मिळू शकेल। आणि एक गेल्या काही दिवसांपासून एकूणच काही ठिकाणी जिथे नको त्या मार्गाने किंवा बनावटी मार्गाने जे कुणबी प्रमाणपत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवले गेले, ते बनावटी जे कुणबी प्रमाणपत्र आहेत ते रद्द व्हावेत, अशा काही मुख्य मागण्या घेऊन उद्यापासून आपली आरक्षण बचाव यात्रा ही महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे। उद्या पहिला जो आपला पडाव आहे तो आहे चैत्यभूमी। सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम तिथून सुरू होईल। दुपारी 3च्या आसपास फुलेवाडा पुणे इथे ही यात्रा पोहोचणार आहे। त्यानंतर मुक्कामी कोल्हापूरला जाऊन परवा म्हणजे 26 जुलै रोजी ही कोल्हापूरला आपली एक सभा होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा जाणार आहे। कसा असणार आहे त्याचा रूप तेही आपण बघूया। हातकणंगले, मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, जालना आणि शेवट या यात्रेचा आपण 7 ऑगस्ट रोजी संभाजीनगर, औरंगाबाद येथे करणार आहोत। माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि ज्या काही मागण्या आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मागत आहोत त्याला दुजोरा देण्यासाठी, त्याला बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। जय भीम, जय श्रीराम। दरम्यान 27 जुलै रोजी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली सोलापूर जिल्ह्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता कस्तुरबा मार्केट येथील मनपा प्रशाला क्रमांक 21 येथे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मडिखांबे यांनी दिली। 27 तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सोलापूर या ठिकाणी येत आहे। सकाळी 10ला सांगोला, त्यानंतर 1 वाजता पंढरपूर, त्याच्यानंतर 4 वाजता मंगळवेढा आणि 5, 5:30, 6च्या दरम्यान सोलापूर शहरात या ठिकाणी आगमन होणार असून भैया चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भागवत टॉकीज, प्रभा टॉकीज आणि मेकॅनिक या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सम्राट चौक आणि 21 नंबर शाळेमध्ये जाहीर सभा होणार आहे। मी आपल्या माध्यमातून एवढंच पूर्ण सोलापूरकरांना, ओबीसी बांधवांना, SC ST बांधवांना आणि फुले शाहू आंबेडकर मानणाऱ्या सर्व बांधवांना विनंती करतो
की या सभेला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणारच आहात। या सभेची तयारी आपण बघू शकता की या सभेची तयारी या ठिकाणी जोरदार चालू आहे। 45 ओबीसी नेत्यांना आम्ही निमंत्रण पत्रिका आम्ही दिलेला आहे आणि ते सगळे त्या सभेला उपस्थित राहणार आहेत। आणि याच्याही व्यतिरिक्त जवळजवळ 500 ओबीसी बांधव 4 पुतळ्याजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या यात्रेचा स्वागत करणार आहे। या आपल्या सोलापूरसाठी खूप महत्त्वाची बाब आहे। आपल्या माध्यमातून या सर्व जनतेला हा म्हणजे जाहीर आवाहन करतो की आपणही सर्व आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।